आणि आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील सुमारे 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारमधील सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। 2026-27च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती। या योजनेत शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। या कर्जमाफीसाठी परदेशी समितीचा अहवाल सरकारला सादर झाला। त्यामध्ये सुमारे 35 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यातही या कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत देण्यात आली होती, मात्र ही कर्जमाफी त्यापूर्वीच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचंही कळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। या शेतकरी कर्जमाफीची रक्कम 25,000 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी कोणती पात्रता ठरवण्यात आली ते आपण पाहूया। 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी यासाठी पात्र असतील। ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे देखील शेतकरी पात्र असतील। याशिवाय 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं थकीत असलेलं कर्ज हे माफ होणार आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन लाभ मिळू शकतो। तर असे काही शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात। दरम्यान या सगळ्या कर्जमाफीबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणतात ते आपण पाहूया। 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। यापूर्वी कधी कधी कर्जमाफी करण्यात आली तीही पाहूया। 2008 साली केंद्रातील यूपीए सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती आणि यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला होता। 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली होती, ज्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती। तर 2019-20 साली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जापैकी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली होती। आता 2026 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज या माध्यमातून 2 लाखांपर्यंतचं माफ होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।